मी अरविंद गोडके, शेतकरी संघटना धाराशिव जिल्हाध्यक्ष। आज आम्ही सकाळी 12 वाजता 4 पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात केली। हे ठिय्या आंदोलन आहे। अद्यापर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती गोकुळ कारखान्याने अद्यापर्यंत एकही रुपया दिलेला नाही। हे कारखानदाराची आता एक फॅशन झालेली आहे। आमचं म्हणणं आहे लवकरात लवकर गोकुळ कारखान्यानं आमच्या ऊसाच्या ऊसापासून मळी, बग्या, साखर 5-5.5 हजार झाले, त्यातले पैसे आम्हाला 2,800 रुपये द्यावेत, ही आमची नम्र विनंती। तरी किती आहे आजपर्यंत थकीत? आता त्याने म्हणतात 31 कोटी आहे। आमचं तर म्हणणं आहे आता किती कोटी आहे ते पेपरला तर बातमी आली 131 कोटी झाले। तर नेमकं आमचं म्हणणं किती आहे त्याच्यापेक्षा आमचे पैसे द्यावेत। ते किती 131 आहेत का 31 कोटी आहेत, किती असतील तेवढे असतील, लवकरात लवकर आम्हाला मोकळं करावं। किती शेतकरी आहेत? साधारणपणे आमच्या भागामध्ये तर आता कमीत कमी नाही ना म्हणतात 1,500-2,000 शेतकरी आहेत। इथं 500-600 शेतकरी आलेले आहेत। 600 शेतकरी 500 तर शेतकरी इथं आहेत।